दादा मला काय सांगाल की आज सोलापूरमध्ये राज ठाकरे दाखल झालेले आहेत. जातीय आरक्षणावर तरुणांचे डोके भडकून नये असं वक्तव्य त्यांच्या बाबत केलेलं आहे. नाही, डोके कोण फोडतो त्यांचाच मित्र भडकवतो. त्यांना सांगा म्हणाल, मराठ्यांना काय सांगण्याची आवश्यकता नाही. मराठी फक्त हक्क मागते आणि तुमचा मित्र ज्याला तुम्ही रोज भेटताय सागर बंगल्यावर जाऊन ते डोके भडकवते. हे मराठ्यांचे नेते जरा विरोधात घातलेत, ओबीसीचे नेते घातलेत, त्यांना थोडं सांगा मराठ्यांना दोष द्यायचं काम तुम्ही पण नका करू. त्यांच्यावर बोलत बी नाहीत आम्ही, ज्यांना आरक्षणाचं काही कळतच नाही मला काय बोलावं. राज ठाकरे यांनी असं सुद्ध वक्तव्य केलं आहे की पवारांनी आरक्षणाला हातभार लावू नये, महाराष्ट्रात मणिपूर होणार नाही याची काळजी शरद पवार यांनी घेतली पाहिजे. तिथे त्यांना विचारते ना, मला काय. आता दुसरीकडे प्रकाश आंबेडकर काल ओबीसी बचाव रॅलीच्या दरम्यान त्यांनी एक असं वक्तव्य केलेलं आहे की मराठा आणि कुणबी उमेदवारांना निवडणुकीत मतदान करू नका, त्यांच्यापासून ओबीसींना मोठा धोका आहे. आता मराठा समाज विचारांना मोठा झालेला, कुणबी असो किंवा मराठा असो, शेवटी आम्ही रक्ताना एकच. त्यांचं दुःख ते आमचं आहे, आमचं दुःख ते त्यांचं आहे. आम्हाला दोघाला कोणालाही काटाट असला तरी वेदना दोघाला पण होत्या. त्यामुळं आमचं दुःख सारखंच आहे, काय नाही. कारण कुणबी मराठ्यांचे लेकरं मोठे झाले, त्यांनाही वाटतं मराठ्यांचे व्हावे आणि मराठ्यांना वाटतं कुणबीचे मोठे व्हावे. जसं मराठ्यांना वाटतं सगळ्या जाती धर्माचे लेकरं मोठे झाले पाहिजे, तशीच आमची भूमिका आहे. परंतु आम्ही एक आहेत आणि राहणार असो किंवा मराठा असो, अन्याय आमच्यावरती होतो. म्हणून माझंही मराठा समाजाला यांच्या बोलण्यावरून सांगणं आहे की सगळ्यांचे जे मराठ्यांविषयी वक्तव्य व्हायला लागले, आपल्या पोरांबाळांच्या आरक्षणाच्या भविष्यासाठी हे आपल्याला विरोध करायला लागले, जरा एकजूट व्हा. उघडं पडायचा प्रयत्न करायला लागले सगळेच राजकीय नेते सुद्धा, सत्ताधारी सुद्धा. आपण सगळेजण एकत्र व्हा आणि ताकद दाखवा. मिळेल त्या वाहनानं. जे 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट पर्यंत रॅल्या घराघरातल्या मराठ्यांनी आपल्या मराठ्यांची शक्ती दाखवा, तरच आपले लेकरं वाचणार आहेत. आता नसतं आपली जात वाचणार आहे, नसता हे राजकीय लोक सत्ताधारी आणि विरोधक आपला अवघड करतील. त्यामुळे मराठ्यांनी, नोकरदार मराठा असेल, व्यावसायिक मराठा असेल, शेतकरी मराठा असेल, सगळ्यांनी एक दिवस आपले कामं बंद ठेवून जात मोठी करण्यासाठी एकत्र या, जातीतले पोरं मोठं करण्यासाठी एकत्र या. पक्ष आणि पक्षातला नेता मोठा करण्यासाठी ताकद लावण्यापेक्षा आपल्या मराठ्यांचे मुलं मोठं करण्यासाठी ताकद लावावी विनंती. कारण आता चित्र उघड पडायला लागले सगळं की मराठ्यांच्या विरोधात किती शक्ती आहे एकवटल्या प्रचंड, आणि मला उघड पाडण्यासाठी हे सगळे डाव सुरू आहेत. त्यासाठी मराठा समाजानं आता समजून घेऊन एकजूट ताकदीनं दाखवावी ही माझी मराठा समाजाला विनंती. कारण मी मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून लढतोय. सगळ्यांनी एक जीवानं लढा. दादा दुसरीकडे आजकाल दुसरीकडे आपण बघू शकतो की दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपर्यंत जे आंबेडकर तुमच्या बाजूने बोलत होते तेच आंबेडकर आता ओबीसीच्या बाजूने बोलू लागलेले. मात्र ते या बोलताना त्यांचं असं सुद्धा वक्तव्य येत आहे की या मराठा आरक्षणामुळे ओबीसीला नव्हे तर एसटी आणि एससी आरक्षणाला सुद्धा धोका पोहोचतो. कसा धोका आहे काय मला माहित नाही, ते त्यांनाच माहित असं. मला माहित नाही ते धोका कसा आहे ओबीसीला एसटीला. परंतु माझं एक म्हणणं आहे त्यांना, कारण ज्यांचा आपण आदर करतो ना त्यांच्याविषयी सल्ला तर देऊ शकत नाही, कारण मी एवढा मोठा नाही. पण भावना पोहोचली, भावना त्यांच्यापर्यंत पोहोचायचा मला अधिकार आहे. कारण गोरगरीब वंचिताला, गोरगरीब मराठ्यांनाच वाटतं. गोरगरीब धनगर असेल, गोरगरीब मुस्लिम असेल, दलित असेल, लिंगायत असेल, बाराबोलीदार असेल, यांचं म्हणणं आहे की सर्वसामान्याची लाट आलेली आहे. या संधीचा फायदा घेऊन आता पायाखाली सत्ताधारी सगळे तुडवण्याची वेळ आलेली आहे. आपण एकत्र आलं पाहिजे ही भावना आहे. लोकांना वाटतं की एकत्र राहिलं पाहिजे सगळ्यांनी. ही भावना मात्र आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतोय. बाकीचं काय त्यांच्या प्रश्नाला आपण उत्तर दिले. नारायण राणे यांनी वक्तव्य करताना तुम्हाला उद्देशून म्हटले की मी मराठवाड्यात गणपती विसर्जनानंतर मराठवाड्यात जाणार आहे, म्हणून जरांगे काय करतो मी बघतो. पाटील, त्याला जोडून प्रश्न आहे. मराठ्यात एकट्या म्हणून जरांगेंनी केला नाही. राणे साहेबांनी फडणवीस साहेबांवर बोलताना दोन्ही विचार करावा, अन्यथा मी ते देवेंद्र फडणवीसला सोडणारच नाही, बोलणार नाही. राणे साहेबांना नाही बोलणार, बोललो पण नाही. त्याचं कारण बी लगेच सांगतो कारण सुद्धा की त्यांनी मराठ्यांसाठी केलेलं आहे.
एक दिवस 16% आरक्षण दिलं होतं. आणि आम्ही सन्मान करणारे लोक आहेत. क्षेत्रीय मराठ्यांचा धर्म उपकार विसरायचा नाही, त्याला शहाणू कोळी म्हणते. आम्ही उपकार नाही विसरत ना. त्यांचा समाजावरती थोडंफार का होईना त्यांनी पुन्हा फुलावरची पाकळी काम केलेलं आहे, म्हणून आदर करतो, सन्मान करतो आम्ही त्यांचा. त्यांनी सुद्धा मला धमकी द्यायची काय गरज आहे? मी म्हणलो त्यांना मराठवाड्यात येऊ नका, म्हणलो का नाही म्हणलो. मग तुम्ही बरं का म्हणताय ते देवेंद्र फडणवीस ऐकून, म्हणजे तुम्ही देवेंद्र फडणवीसला मोठं करायला निघाला, मी मराठ्यांना मोठं करायला निघालो. त्यामुळं मी नाही असं काही लक्ष देत कशावर. आणि असले जे बाजन फेबाजन मला नाही सांगायचं. मी फक्त तुम्हाला संधी देतोय, मी गोरगरिबाचं काम करतोय, तुम्ही मराठ्याच्या विरोधात काम करू नका. आम्ही त्यांना सन्मान देतोय. सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्या, सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्या. आम्हाला तुम्हाला बोलायचं नाही. असल्या जीवाच्या फेबाच्या भानगडीत गेल्या ना भाऊ, पश्चाताप येईल. कोणालाच खेटला नसशील आतापर्यंत, आणि असं वातार झाली नसेल तुमची, एवढं सडेतोड मागा लागल ना की भयानक तुम्हाला पश्चातापच येईल. त्यामुळे उगाच त्या देवेंद्र फडणवीस साठी, त्याला मोठं करायसाठी माझ्या समाजात वाटोळ करू नका. विनाकारण मराठ्याच्या नजरेतून राज्यातून उतरू नका तुम्ही. ते तसलं सांगायचं नाही. ते बाकीच्या सांगायचे दुसऱ्या यायला ते तसल्या धमक्या फामक्या, ते मला नाही सांगायचं. मी फक्त एवढंच सांगतो आज पुन्हा एकदा विनंतीपूर्वक की राणे साहेबांचं कुटुंबीय असो, मी त्यांचा सन्मान करतोय. त्यांनी बोलू नये. त्यांनी देवेंद्र फडणवीस बाजून बोलण्याऐवजी मराठ्यांच्या बाजूने बोलावं, ती त्यांना विनंती. उगाच मला डोचू नका आणि मला धमक्या देऊ नका. मराठा समाजाला कळतंय मी मराठ्याचं काम करतोय म्हणून तुम्ही मला धमक्या द्यायला. जर तुम्ही असं सुरू ठेवलं तर मी जसं तसं उत्तर द्यायला सुरू करतो. आता दुसरीकडे एक भाजपचे खासदार आहे अनिल बोंडे, त्यांनीही असं वक्तव्य केलेलं आहे की विरोधकांनी भाजपच्या नेत्यांविरुद्ध गैरसमज पसरवण्यासाठी 2 कुत्रे सोडलेले आहेत. ते कुत्रच झालं. देवेंद्र फडणवीस खडजूला केस गेलेलं कुत्र, नळीत गुतलेलं कुत्र बघितलेलं आहे तुम्ही एखादा? नळीत गुतलेलं कुत्र असतं बघा, त्याला म्हणा मस्त माझ्या नाद लागू नको. कोण आहे ते ते चिखलातले गोंडे, ते गटारीतल्या किड्याला किंमत देत नाही. नीट राहायचं. देवेंद्र फडणवीसला काय झालंय काहीच कळा ना मला तर वाटतं यांना राणे साहेब असतील, हे असतील, यांना दोष देऊन उपयोगच नाही. हे सगळा देवेंद्र फडणवीस करतो. त्याला आता खोटं पचवायचं देवेंद्र फडणवीसला. आणि मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही, त्याला धनगराला बी द्यायचं. 12 बोलत तर तो वेगळा प्रवर्ग करायचा नाही. त्याला लिंगायत समाजाला आरक्षण द्यायचं नाही. त्याला बंजारा समाजाला वेगळा प्रवर्ग नाही करायचा. काहीकडे समाज, रजपूत समाजाला त्याला आरक्षण नाही द्यायचं. त्या महादेव कोळी समाजाला आरक्षण नाही द्यायचं. त्याला परत ते ठाकूर समाज एक आदिवासी, त्यांना आरक्षण नाही द्यायचं. त्याच्यामुळे ते काय झालंय, आता काय बोलायचं ना, त्या भांडणं मग ते भांडणं लावून द्यायला लागले हे मराठा तेच करायले. पण त्याला माहित नाही याचे दुष्परिणाम इतके भयानक होणार आहे, ते राजकीय सुप्रसाद होणार आहे. ते देवेंद्र फडणवीस चांगलं काम नाही करायला. आता एकीकडे भाजपची टीम तुमच्या विरोधात वक्तव्य करते, दुसरी टीम तुम्हाला भेटण्यासाठी या ठिकाणी येते. मात्र आता आज आपण बघू शकतो की राज्याचे जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना भेटून मराठा आरक्षणात तोडगा काढण्यासाठी भेटणार असल्याची माहिती समोर येते. काय ते कारण मी तर प्रत्येक वेळेस म्हणतोच ना, आज थोडं म्हणतो की शिंदे साहेबच मराठ्यांना आरक्षण देऊ शकते, फक्त त्यांना देऊन द्यावं, आडवं पडू नये. त्यांना आरक्षण देऊन दिलं पाहिजे, आडवं नाही पडलं पाहिजे. आणि शिंदे साहेबांनी पण देणं गरजेचं आहे. असं आम्ही स्तुती तुमची केली याचा काय परिणाम होणार? तुमच्या प्रयत्नामुळे नोंदी सापडल्यात, तेही खरं आहे. मराठ्यांनी बी आंदोलन केले तेव्हाच त्या निघाल्या, अशा नाही निघाल्या. परंतु तुम्ही प्रयत्न केलेत, त्यात काही दुमत नाही. पण जे मराठा आणि कुणबी कसे कायदा पारित करून द्यावा त्या फडणवीसांनी, करू द्यायचं नसेल तर मग आम्ही कोणाचेच कोणाचेच नाही. मी समाजाचा आहे, कोणत्या नेत्या फित्याचा नाही. आणि देवेंद्र फडणवीसला सध्या भांडणं घडून आणायचे, त्याच्या डोक्यात तेवढाच खटका आहे. त्यांनी 4-5 टोळ्या केल्या. एक आमदारांची केली त्या मावशीच्या माध्यमातून. तो काही समन्वय घेतो, काही आमच्या जवळच्याच फोडतो, पत्रकार परिषदा घ्यायला लावतो. त्याचं ते काम आहे. दुसरं त्यांनी छगन भुजबळच्या माध्यमातून एक टोळी तयार केलेली. आता राणे साहेबाला सोडलंय. परत एक कोण आता ते ढाकूमाकू आमदार आलाय, एक ढाकूमाकू का नाही कधी, पॅन्ट फाडलेला डोंगावर सगळे त्याच्या पॅन्टीला ठिगळ दिलेली. ते गचपान आलो कुडून, ते नसतं बिल्डिंग कशी केर कचरा टाकलेला त्यातून उगल्यावनी, कुत्रे मुतल्यावर छत्री उगती तसं कुकडून आलं मधीच. हे मराठ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या पायदाशी
हे मराठ्यांचं वाटोळं करायला लागले. वाटोळं करायला लागले. यांना नाही हे झालेत मोठी, यांना नाही आरक्षणाची राहिली गरज, यांना नाही गोरगरिबाची राहिली गरज. आणि मी काम करतो गोरगरिबाचं, यांना नाही सहन होत. यांना मी सहन व्हायना. यांना मोठा करायचा देवेंद्र फडणवीस आणि मला मोठा करायचा मराठा समाज. त्याच्यामुळे मी बी हटत नाही. तुम्हाला काय करायचं तर करा, मी तुम्हाला मोजित बी नाही, एकाला बी नाही. हे असल्या टोळ्या आता काय असतं, हे जर आमच्यावर चाल करायला लागले तर प्रति चाल मराठ्याला करावीच लागणार. मराठी गप नाही बसणार, मग त्याला नाविलाज आहे. आमचा नाविलाज आहे. जर राणेसाहेब जाहीर धमकी देणार असले की मराठवाड्यात जाऊन त्याला बघतो काय करतो ते, आणि आमच्या देवेंद्र फडणवीस बोलायचं, तुमचा देवेंद्र फडणवीस आहे का? देवेंद्र फडणवीसला बोलायचं नाही म्हणजे काय? रोज बोलणार, त्याला सोडीतच नाही, त्याला आरक्षण नाही दिल्यावर. त्यांनीच वाटोळं केलंय. बा तुम्ही 96 कुळी आहेत, आम्ही 96 कुळीचे, आणि क्षत्रिय मराठ्यांचा धर्म आहे, 96 कुळीचा धर्म आहे. जिथं अन्याय अत्याचार होतो तिथं उभं राहायचं. पूर्वीचे राजे महाराजे सुद्धा जिथं अन्याय होतो तिथं सिंहासन सोडून मैदानात येत होते अन्याय बंद करण्यासाठी. जिथं मराठा समाजावर अन्याय व्हायला लागला, अत्याचार व्हायला लागला, जिथं दरेदरेच्या खाईत मराठा समाज पडलाय, तुम्ही त्याच्या बाजूने 96 कुळीन बोलायचं होतं. 96 कुळी जो आनंदात आहे त्याच्या बाजूने बोलतो, म्हणजे देवेंद्र फडणवीसच्या बाजूने. तो मग 20 पोळ्या खातोय कोरोनाच्या, तो आनंद आहे, त्याला काय लोड आहे का? इथं जनता अडचणीत, यांच्या बाजूने उभं राहायचं, स्वतःला 96 कुळी म्हणून घेता. तो महापापी सगळ्यात. ज्यांनी जे 96 कुळी म्हणतात ना स्वतःला, त्यांच्याच आई बहिणीचे डोके त्या देवेंद्र फडणवीसचे पडले, रक्ताच्या थारोळ्यात महिला पडल्या, त्यांना गोळ्या लागल्या. मग यांचे अश्रू पुसणं गरजेचं आहे 96 कुळी म्हणणाऱ्यांनी, यांचं रक्ताचे थेंब पुसणं गरजेचं आहे 96 कुळी म्हणणाऱ्यांनी. तर ज्यांनी गोळ्या घालायला लावल्या त्याच्या बाजूने भरत आहे. असले 96 कुळी आहेत का तुम्ही? 96 कुळीवर हे संस्कार आहेत. 96 कुळी क्षत्रिय मराठी अन्यायाच्या बाजूने लढत असतात. आणि तुम्ही देवेंद्र फडणवीस मोठा करायसाठी मला धमक्या द्यायला लागली का? तर मी गोरगरिबाचं काम करतो, मला माझा समाज मोठा करायचा ना. माझी फक्त विनंती आहे, राणे साहेबांना मी दादा म्हणतोय आदरानं, कारण त्यांचं योगदान आहे समाजासाठी, काही होईना असत. आणि ते उपकार ठेवणारे मराठे, तुम्ही मराठ्यांच्या बाजूने बोलावं. देवेंद्र फडणवीसांची बाजू घेऊन माझा मराठा समाज संपवायचे काम करू नये. तुम्ही, माझी विनंती आहे, माझ्या विरोधात बोलू नका. मी तुम्हाला काय बोललेलं नाही. जर तुम्ही असंच बोलत राहिलात ना तर मग मी सुद्धा मागं पुढे सरकणार नाही. कारण मग असा कचका असतो, मी एकदा भिडलो ना, मी तुटतोय का मोडतोय याचा विचार करीत नसतो. ठाण्याची धमकी स्वीकारता तुम्ही? मी म्हणतोय त्यांची धमकीच नाही, मी समजते देवेंद्र फडणवीसची धमकी. ही पुरा करता करिता देवेंद्र फडणवीस लय कंड त्याला. मराठ्याच्या अंगावर घालत असा कंड आहे त्याला भयानक. नुसत्या टोळ्या जमितोय त्याची. आता 11 महिन्यात एक टोळी मी यशस्वी होऊ दिलेली, एक बी. आता ही नवीन टोळी आणली. आता मला सांगा, मराठी कशी गप बसतील? मी लढायला लागलो मराठ्यासाठी, तो लढायला लागला त्या देवेंद्र फडणवीससाठी. हे सगळेच आमदार, हे डाकू माकू फाकू, हे आत्या मावश्या सगळ्या, ते त्यासाठी लढायला लागले. मराठ्याला कळत नाही का? उलट मराठ्यांना कालपासून पश्चाताप यायला लागला, या भाजपच्या आमदाराला मंत्र्याला उगत मतदान केलं. कारण आपल्या लेकरासाठी लढणारा ते बिचारा मनोज जरांगे, त्याच्या मागे हे सगळे जण लागले, त्याला उघडं पाडायचा प्रयत्न करायला लागले. आपल्या बाजूने बोलायचं तर हे देवेंद्र फडणवीसच्या बाजूने बोलायला लागले. भाजप मधला मराठा सुद्धा पूर्ण क्षमतेने आता बाहेर यायला लागला, पूर्ण क्षमतेने. कारण त्यांना कळून चुकलं, जे आपल्या पोरांसाठी जातीसाठी नाही तो आपला नाही. मग यांनी कशा जातीच्या विरोधात जायला पाहिजे? माझी खरंच विनंती राणे दादांना की त्यांनी मराठ्यांच्या विरोधात बोलू नये, आणि मी तुम्हाला आव्हान दिलं नाही त्यामुळे मला धमकी देऊ नये. तुम्ही निर्णय तुमचा घ्यावा. तुम्ही जर बार बार बोलतच राहिले तर मी आता ऐकून घेत नसतो, मी ऐकून घेणार नाही. मी मग जशाल तसं सुरू करणार. पण राणेंची धमकी सोशल मीडियावर मराठा तरुणांनी स्वीकारली आहे. मी जातच सांगितलं ना, आता मला तर काय बघितलं नाही, माझी तब्येत पण खराब आहे, आणि मला रोज लोकांना रात्री 3-3 वाजेपर्यंत भेटायला लागते, दिवसभर लोक असते, त्याच्यामुळं मला ते बघायला वेळ मिळाला नाही. परंतु का सहन करत समाज? तुम्ही देवेंद्र फडणवीस ऐकायला लागले. हा, तुम्ही मला राणे साहेबांनी म्हणजे दादाने त्यांनी मला दोष द्यायचा कधी, मी जर त्यांना बोललो तर? मी तुम्हाला काहीच बोललो नाही ना. राणे कुटुंबियांबद्दल घराण्याबद्दल मी काहीच बोललो नाही. तुम्ही देवेंद्र फडणवीस ऐकून मला बोलणार तुम्ही कोण? आणि मग मराठा समाज कसं ऐकून घेईल? ऐकून कसा घेईल? याच्यासाठी त्यांना थोडंच मराठ्यांनी मोठे केलं, आणि ते मोठे झाले ना मराठ्यांमुळेच त्यांना वैभव आता जे आहे, आणि त्याच मराठ्यांच्या विरोधात जायचं. ते मराठी कसं ऐकून? मी करायलोय काय याला पण किंमत आहे ना. मी जर गोरगरीब मराठ्यांसाठी लढायला लागलो, तुम्हाला काही बोललोच नाही,
तरी तुम्ही बोलत असाल तर त्याला असा अर्थ होतो देवेंद्र फडणवीसची सुपारी घेतली तुम्ही, आणि ते देवेंद्र फडणवीसला मोजित असतो का मी? आणि तुम्ही काय करणार? काहीच नाही करणार. असे 1000-1500 जरी नेते घेऊन आले ना तरी मराठी गुंडळून फेकून देते. तुम्ही कोण? मराठ्या पुढे कोण? इथं इथं इतिहास मराठ्यांनी चांगले चांगले पाय खाली चिंगरे तुम्ही कोण लावून गेले बदगे? फक्त माझी विनंती की दादांनी याच्यात पडू नये. आम्ही त्यांना सन्मान शब्दाचा अर्थ त्यांनी समजून घ्यावा. आम्ही त्यांचा सन्मान करतोय. सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्या. तुम्ही नाही समजून घेतला त्याला नावीला होऊ दे काय व्हायचं. दादा, येणाऱ्या विधानसभा निवडणूक तुम्ही लढवणार आहात, 29ला तशी घोषणा पण करणार आहे. त्या अगोदर राजू शेट्टी असतील, राजरत्न आंबेडकर असतील, असे अनेक नेते तुम्हाला येऊन भेटून गेलेत. तर काही तिसरी आघाडीची काही तयारी आहे का? 29 ऑगस्टला तिसऱ्या आघाडीची घोषणा होऊ शकते? नाही आघाडी नाही, पण पुन्हा एक बैठक होऊ शकते. सगळ्यांची कशी समीकरण जुळतायत, कोण कोण एकत्र येतंय ती होणार. एक बैठक होईल, परंतु 29 ऑगस्टला तसली काही घोषणा नाही. लढायचं की पाडायचं याच्यावर होणार आणि कामाला लागणार सगळे. स्वतंत्र लढणार का पाटील? मग म्हणजे लढायचं झालं तर स्वतंत्र अपक्ष सगळे गोरगरीब, हो सगळे अपक्ष गोरगरीब सगळ्या जाती धर्माचे लोक उभा राहणार आणि पाडणार बी, कचाकच पाडणार ते. आणि आता तर लय मोठे मराठे पाडणार आहेत. आता जर ही टोळी तयार केली आणि देवेंद्र फडणवीस माझ्या विरोधात मला उघडं पाडायला, आता हे सगळे माझ्या विरोधात भिडले. मला एक गोष्ट कळत नाही, किती सोपा विषय. आरक्षण देऊन टाकायचं, मोकळं व्हायचं. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायची तुमच्या हातात. केसेस माग घ्यायचं तुमच्या हातात. शिंदे समितीला रेकॉर्ड तपासायचं तुमच्या हातात. मराठा आणि कुणबी एकच 83 क्रमांकाला आहे, ते अध्यादेश काढणं तुमच्याच हातात. हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लावणं तुमच्या हातात. धनगरांना आरक्षण देणं तुमच्या हातात. बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करणं तुमच्या हातात. मुस्लिमांना आरक्षण देणं तुमच्या हातात. तुम्ही देतच नाहीयेत. मग आता तुम्हाला ह्या 8-9 ज्या चुका आहेत त्या झाकायच्यात देवेंद्र फडणवीसला. मग खोटं बोलू ईडब्ल्यू तुम्हीच रद्द करायचं ना आमच्यावर टाकायचं, ही आमची मागणीच नाही. म्हणजे तुम्ही खोटे येतं, तुम्ही खोटं पचवायसाठी आता हे नाटक करायला लागलं की मराठ्यांचे नेते माझ्या विरोधात उतरलेत, छगन भुजबळ सारखे माझ्या विरोधात उतरलेत. हे कसं झालं माहितीये का? एखाद्या माणसाची जमीन सापडली आणि तो ज्याची सापडली त्याच्याकडं तो शेजारी याला जमीनच देत नाही कारण त्याची असो, म्हणजे तो मारामारी करायला लागला. मराठ्यांना द्यायचं नाही, धनगरांना द्यायचं नाही, काम करायचं नाही त्यांना कोणतेच, म्हणून यांना आता मारामाऱ्या करायच्या. आता मराठ्या संघ मारामाऱ्याला एवढी सोपी गोष्ट आहे का? राज्यात एवढी सोपी गोष्ट आहे? देशी अनुकूल येतं ना, आम्ही कोण हे असल्या भाषा नाही वापरायच्या. तुमचा आम्ही सन्मान करतो म्हणल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा आणि उगा देवेंद्र फडणवीस सांगा ते सगळं करत बसायचं. एवढ्या सोप्या गोष्टी आहेत का त्या? आता मराठ्याला कळून चुकलंय, भाजपातल्या सुद्धा, की आपले लेकर मोठे करायचं बघा, हे राजकीय लोक मोठे झाले आणि यांना कुठं आरक्षणाचं करायचे. जेवढे माझ्या विरोधात बोलते यांना आरक्षण पुढे करायचं, त्यामुळे ते बोलतात. त्यांना फक्त देवेंद्र फडणवीस मोठा करायचा आणि माझं ध्येय क्लिअर आहे, मला फक्त मराठी मोठे करायचे. पाटील, ईडब्ल्यूएस आरक्षण तुमच्यामुळे गेलं, मराठा समाजाचं प्रचंड नुकसान झालं असा आरोप तुमच्यावर होतोय. मुस्लिम समाजाचा फायदा झाला जरांगे पाटलांमुळे असा देखील आरोप. ते दुःख नाही त्यांचं, हे दुखणं नाही त्यांचं ते दुःख नाही. मुस्लिमाचा फायदा होतो हे दुःख नाही. आम्ही कधी म्हणलो ईडब्ल्यूएस रद्द करा? आम्ही कधी म्हणलो तुम्हाला 10% एसीबीसी द्या? कधी म्हणलो? 10% आरक्षण दिलं तेव्हा बोलायला नाही होता मराठ्यांनी. याचा अर्थ असा होतो 10% मराठ्यांना मान्य नाही, ते टिकणार नाही. मग तुम्ही 10%चा फायदा मराठ्यांना होऊ दिला नाही आणि ईडब्ल्यूएस रद्द करून तिथं मराठ्याचं वाटलं तुम्हीच केलं. ईडब्ल्यूएस रद्द तुम्हीच केलं ते 10% देऊ. तुम्ही ते 10% दिलं नसतं, ईडब्ल्यूएस सुरू राहिलं असतं. तुम्हाला 10% द्यायचं सांगितलं कुणी? कुणाची मागणी ती? कुठे द्यायचं सांगितलं तुम्हाला? म्हणजे वाटलं तुम्हीच, कारण आता हे झाकायचे पाप देवेंद्र फडणवीसांना. म्हणून त्या मराठ्यांच्या भांडणं करायला टोळ्या पडले. ते छगन भुजबळ ते येड सगळ्या दुनियाचं. आता ते नवीन एक उकरून काढे कोण गोंड्या का काय कुठून आणला येऊ, बिगर शेरीचा गोंड्या देऊ. आमचं आरक्षण देऊन टाका, आम्ही आमच्या घरी झोपतो. मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचत यांना आरक्षण द्यायचं नाही. एकूण म्हणतात बोलू नको. आता बोलत कसं कोणाला असतो माणूस? एखाद्या गावचा सरपंच आहे, त्याने काम नाही केल्यावर त्यालाच बोलणार ना, का माझे सरपंचाला जाऊन बोलत आहेत लोक? आता सध्या सरपंच तुम्ही आहेत मुंबईत, तुम्हालाच बोलणार ना. आता तुम्ही कोणाचे सदस्य फोडायचे ते मुख्यमंत्री होते तुमचा प्रश्न आहे, आमचा नाही ना. तुम्ही महायुतीला बोलायचं का नाही बोलायचं, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांना बोलायचं का नाही, ते तुमचा प्रश्न आहे, आमचा प्रश्न आहे का? ते तुम्हाला येत नाही त्याला आम्ही काय करावं? तुम्ही आमच्यावर का ढकलायला? तुम्हाला म्हणजे हे द्यायचं नाहीये,
तुम्हाला मराठ्यावर अन्याय करायचा जसा तुम्ही धनगरावर केला तसा. धनगराला तुम्ही सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेट मध्ये देऊ. 10 वर्ष झालं धनगराकडे डुकून सुद्धा बघा ना. यांना तसं मराठ्यांना फसवायचं. पण मी असा निभार लागलो नाही यांना मॅनेज होत नाही. यांचं सगळ्यात मोठं दुखणं खरं ती मी यांना पैसे नाही फुटा नाही काय लिहितो काय ते देऊन तर फंच आहे का. त्यांनी घेतला सगळा दिदारा करून सगळ्या पक्षाचा. आता ते डोळेच उघडे नाही वाटतं. आता तर नावच घेणार आहे विधानसभेत. बघतोच आता आरक्षण द्यायचं सोडून दिलं आणि तिसऱ्याच चाळा नाही. म्हणजे आमच्या आई बहिणीला आणलं. तुमच्या आणलं असतं जे 25 पोळ्या खातो दुधात चुरून. ज्याला दुःखच नाही त्याची बाजू तुम्ही वाटत. म्हणजे मी गोरगरीब मोठा व्हावा म्हणून लढतो, तुम्ही देवेंद्र फडणवीस मोठा व्हावा म्हणून लढतो. एवढा फरक मराठ्याला कळत नाही का. 2 दिवसापासून भाजपमधला मराठा सुद्धा बिथरलाय आता. त्यांना म्हणजे 32 किलोमीटर रेंज आहे त्याची. इकडे पैठणच्या धरणावर उतरत देत. काय देण होता काय देण ठेवायला. माझ्याजवळ उस नाही, मग वावर नाही तर सरकी लावावं कुठं. काय बघू तू काय मी लोकांच्याच घरात झोपायला हे काय बघू तू काय सापडी तुम्हा काय सापडाल तुला. चॅडे नाही तू माया तेवढ्या आहेत बा. तू काय काय सापडी तू काय. अरे तुम्हाला इमानदारी नाही का घेऊ शकत तुम्ही माझी. आणि मी स्वाभिमान गहाण ठेवून तुमचे पाय चाटणारी पायदास माही नाहीये. तुमचे पाय नाही चाटू शकत माझा स्वाभिमान ठेवून. मोडल तरी चालेल मी पण वाकणार नाही तुमच्या पुढे. मी स्वाभिमान घाण ठेवणारी अवलाद माझी नाही. कारण माझ्या मराठ्यांना नाही मला मुलगा म्हणून स्वीकारले. आणि त्या आई बापाशी गद्दारी करणारी अवलाद नाही माहिती. मी नाही स्वाभिमान घाण ठेवून काम करू शकत. तुम्ही काय ऐकत घेता रे मला. तुम्ही काय ऐकत घेता मला. यांचं दुःख नाही ते मी यांना मॅनेज होत नाही फुटत नाही एवढंच दुःख नाही यांचं. आणि नाही फुटू शकत. आज करोडो लेकरांना असे आहे. मराठ्यांच्या पोराचं वाटलं झालं ईडब्ल्यूएस मधून. आता जरी आता झालं तरी गोरगरीब मराठी सत्ता बदलणार आहे. त्या पोरांचं वाटलंच नाही होणार. पुढं गरीबाची सत्ता आल्यावर आम्ही ते घेणार. त्या पोरांना वाटलं नाही होणार. देवेंद्र फडणवीस ती चालच यशस्वी होऊ देत नाही. बरं मी तू कितीही कर. आता मराठ्याच्या अंगावर घातले काय करशील त्या अंगावर ते काय करायला मा मी तराला लागल्या आणि मराठ्यात नाही लागली एवढं सोपं आहे. पाटील त्या ड्रोनच्या भेटे संदर्भात अनेक गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन पण दिलं. प्रशासनाकडनं काही दखल घेतली जात नाही, तपास होत नाही. 1 महिना झाला जवळपास. जिल्हाधिकारी साहेबांचं नाव घेतलं म्हणून सांगतो. निवेदन दिलं असतं तपासला होते. मी स्तुती नाही करत पण ते खरंच चांगला माणूस. कोणाचं काम जो ते माणूस कामच करतो. ते भेदभावच करत नाही. पाटील एक प्रश्न असा आहे की तुम्ही ज्यावेळेस विधानसभा निवडणूक लढण्याचं तुम्ही जाहीर केलं त्यानंतर आपण बघू शकतो की मराठवाड्याकडे नारायण राणे असेल राज ठाकरे असेल तर प्रकाश आंबेडकर यांनी मराठवाड्याकडे लक्ष केंद्रित केलेलं आणि त्यांनी दौरे सुरू केले. काय असतं पूर्वी असंच होत. म्हणजे हे भाजपाच्या टोळीबद्दल बोलतो मी. प्रकाश आंबेडकर साहेबाचं तसं मत असेल असं मला नाही वाटत. ते एक लीडर म्हणून गोरगरिबाचं काम करतायत आणि त्याला तेच शिक्का योग्य आहे. परंतु हे बाकीचे जे आहेत ना हे मावश्या फिवश्या जमा केलेल्या दरेकर साहेबांनी हे बऱ्याच आहेत. डाकू माकू हे सगळेच येते. पूर्वी असं होतं जे प्रांत बलाढ्य असेल चांगला मराठवाडा असेल आता पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल हे सध्याचे 3-3.5 प्रांत म्हणजे अर्धा खांदे सुद्धा याच्यात मराठ्यांची झाली एकजूट. कुणबी मराठ्यांची आणि मराठ्यांची. त्या आमचं दोघांचं दुःख एकच आहे. आमचं एकच अंग आहे. काटा टोचला तरी दोघाला वेदना होत्या. आम्ही वेगळे नाही आहेत. आम्ही रक्तानं एक येत नात्या गोत्यानं एक येत. आणि कुणबी म्हणजे शेतकरी. मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे. लढणारा पण मराठाचे क्षेत्रीय मराठा आणि शेती कसणारा पण मराठाचे. त्याच्यामुळे आमच्या दोघांचा अंगी घेत आम्ही दोघं झालो ती एक. कारण दोघांनाही अन्याय. त्यांना आरक्षण असलं तरी अन्याय. आणि या रॅलीत आता 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट पर्यंत आरक्षण असलेले मराठी सामील होणार आहेत नसलेले होणार आहेत. त्यांना असं झालंय की जे प्रांत आहेत हे मजबूत. आता पश्चिम महाराष्ट्र एक झालाय मराठवाडा आणि विदर्भ. ह्या प्रांतावर ह्या टोळ्याने लक्ष केलं. पहिले कसे आक्रमण व्हायचे पण कसे व्हायचे हे सगळे जुटायचे. शाह्या सगळ्या एक असा शाहीला जर रेटले नाही तर हे सगळे माकडे जमायचे चौकून आणि मग ते हल्ला करायचे. तसं आता झालं. या तिन्ही प्रांत बलाढ्य झाला यांच्या विरोधात गेला. यांचं म्हणणं आहे आता राजकारण्या माणसाचा सुपडा साफ करायचा. सर्वसामान्यांचं सत्ता येऊ द्यायची हे असं आता म्हणणं आहे. तर मग हे सगळे एकवटलेत. ते छगन भुजबळ ते माकड तिकडून एक येडजी त्यांनी काही गोळा केलेत. काही इकडून या मावशीनं काही गोळा केले देवेंद्र फडणवीस ऐकून. काही आमच्यातलेच फोडलेत काही आमचेच समन्वयक आहेत. आमच्याच पत्रकार परिषद घेतात ना आम्हालाच घोडे लावते आमचेच लोक. म्हणजे हे त्यांनी सुरू केलं ईद आक्रमण करायचं पण त्यांना माहित नाही
ही मराठा जमात इतकी डेंजर आहे. एकदा त्यांना पहिलंच म्हणे मराठी एक होत नाहीत आणि एक झाली का कार्यक्रमच लावते. आता झालेत मराठी एक. यांचं असं बुड बशी त्यांना, यांना संडास बाथरूमात हागायला सुद्धा जाता यायचं नाही, इतके बेजार करते मराठी. पण यांच्या ध्यानातच आहे ना मराठी संयम धरलेला आहे, मराठी गप कमवले, मराठी शांत एकदा खवायले की यांचं लय अवघड होईल. आणि हे काय केलंय देवेंद्र फडणवीसला, की उलटे स्वप्न बघायला लागले. मराठी संपवायचे, मोठ्याल्या जाती संपवायच्या, आरक्षण द्यायचं नाही, आणि तो खोटा असून खोटं कसं पचवायचं हे काम देवेंद्र फडणवीस करतो. आणि म्हणून हे मराठ्यांच्या मागा लावले. मला तरी असं वाटतं हे मराठ्याचे आमदार जे बोलतात ना, हे मनातून बोलत नसतील, यांना बळच ह्या देवेंद्र फडणवीसने बोलायला लावला असं मला अंदाजा दिसतो. परंतु आमची विनंती आहे राणे साहेबाच्या कुटुंबियांनी, दादा याच्यात पडू नका. मी नंतर एकदा जर भिडलो तर मी ऐकणार नाही. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.